पूना गुजराती बंधू समाज भवन आणि जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री सगळ्यांचेच आपले लोकप्रिय आणि यशस्वी अमितभाई शाह, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय सहकार तथा उड्डयन मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा, माधुरीताई मिसाळ, नितीनभाई देसाई, राजेशजी शाह, जयंतभाई शाह, वल्लभभाई पटेल, राजेंद्र शाह, सुजयभाई शाह, प्रतापराव पवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व पूना गुजराती बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, 100 वर्षापेक्षा जास्त काळ पुण्याच्या समृद्ध परंपरेचा एक भाग झालेल्या गुजराती बांधवांनी हे भव्य दिव्य असं भवन उभारलंय. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. देश की, राज्य के विकास की बात आती है तो ऐसे कदम उठाने पड़ते हैं और इसलिए मैं अमित भाई को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, क्योंकि उन्होंने सपोर्ट किया, मोदी जी ने मार्गदर्शन दिया, इसलिए हमारी डबल इंजन की सरकार तेजी से दौड़ रही है. 2.5 साल में मैं जब मुख्यमंत्री था, देवेंद्र जी और अजीत दादा हम टीम बनकर काम किए. अभी देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजीत दादा फिर टीम बनकर इस राज्य को आगे बढ़ा रही है, विकास कर रही है. इसलिए मैं इतना ही कहूंगा की अमित भाई तर महाराष्ट्राचे जावई आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं, देशाचे ते गृहमंत्री आहेत, पण त्यांच्या होम मिनिस्टर आपल्या महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी आनंदाने नांदतात, दोन्ही भाषा. आणि म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी विकास, उद्योग आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये नेहमीच देशाला दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून या चांगल्या वास्तूला खूप खूप आपलं अभिनंदन करतो. आणि हे असंच वाढत जाईल. आपली एकजूट अशीच मजबूत ठेवा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे. कारण शेवटी बिझनेस कम्युनिटी जी आहे, व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, हे या राज्यासाठी विकासासाठी आवश्यक आहेत आणि आपलं योगदान जरूर आम्ही लक्षात ठेवतो. आणि आमच्या सरकारकडून देखील आपल्याला देखील उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये कुठेही कुठली अडचण येणार नाही, कोई दिक्कत नहीं आएगी, ऐसा विश्वास यहां पर दिलाता हूं. और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं. आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है. दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात.